शेतीच्या सातबाऱ्यावर लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत आता पत्नीच्या नावाचाही समावेश करता येणार आहे। राज्य शासनाने ही योजना राबवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलंय। त्यामुळे आता शेतकरी त्याच्या शेत जमिनीत आपल्या पत्नीच्या नावाची नोंद करू शकतो। लक्ष्मी मुक्ती या योजनेअंतर्गत सातबाऱ्यावर आपल्या पत्नीच्या नावाचाही समावेश करता येणार आहे। या योजनेमध्ये पतीच्या नावे असलेल्या शेतजमिनीवर पत्नीचं सहहिस्सेदार म्हणून नाव नोंद करता येणार आहे। या नोंदणीसाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही। अर्जदार यांचा रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मतदान कार्ड किंवा आधार कार्ड, शेताचा सातबारा, विवाह नोंदणी दाखला, पोलीस पाटील यांचा दाखला, पतीचं संमतीपत्र ही कागदपत्र सादर करावी लागणार आहेत। महिलेचा पती स्वखुशीने आपली जमीन पत्नीच्या नावे करू शकतो, पत्नीला सहहिस्सेदार करू शकतो आणि तिलाही शेतीची मालकीण बनवू शकतो। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना शेत जमिनीचा मालकी अधिकार मिळणार आहे।